राज्याचे माननीय सन्माननीय ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मला त्यांचे 2 कार्यकर्ते माझ्या घरी पाठवले आणि त्यांच्या फोनवरती जोडून देऊन मला त्यांनी धमकी दिली, मला शिवीगाळ केली की मोर्चा काढतोच कसा, तुझा तुषार खरात करीन. म्हणजे बघा, 1 वर्षापूर्वी तुषार खरात प्रकरण जे घडलं ते फक्त तुषार खरात पुरतं मर्यादित नाही. मला धमकी देताना सुद्धा काय दिली, तर तुझा तुषार खरात करीन. तुझा तुषार खरात करीन म्हणजे काय करीन, तर तुझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करीन, तुला उद्ध्वस्त करील, तुझं कुटुंब उद्ध्वस्त करील. अशी भूमिका ज्यावेळेला या देशातले या राज्यातले राज्यकर्ते घेतात, ज्यांना आपण निवडून दिलंय, ही अतिशय गंभीर बाब आहे बांधवांनो. हे संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि तो अबाधित राहिला पाहिजे. पत्रकार हा लोकशाहीतला 4था स्तंभ आहे. जर त्याच्यावरती हल्ला होत असेल तर तुमच्या आमच्या सामान्य माणसाची काय व्याध आहे. आपल्यावरती अन्याय झाला, आपल्यावरती अत्याचार झाला, आपल्याला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यासाठी आवाज उठवण्याचं आणि तुमचा माझा आवाज होण्याचं काम हे पत्रकार बांधव करत असतात. मग असं असताना जर एखादा पत्रकार एखाद्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, एखाद्या पक्षाच्या विरोधात, एखाद्या मंत्री महोदयांच्या विरोधात जर भूमिका मांडत असेल तर कायद्यानं त्या भूमिकेला विरोध करण्यासाठी त्या मंत्री महोदयांना, त्या नेत्यांना सुद्धा अधिकार दिलेला आहे. तुम्ही त्या कायद्याचा आधार घेऊन, कायद्याचा वापर करून तुम्ही त्यांना विरोध करू शकता. परंतु एखादा पत्रकार तुमच्या विरोधात भूमिका मांडतो म्हणून तुम्ही त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी इथल्या पोलीस यंत्रणेला हाताशी धरून कायद्याचा दुरुपयोग करून जर त्याच्यावरती एकामागून एक खोटे गुन्हे दाखल करत असाल आणि त्याला तुरुंगात डांबत असाल तर हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. आज या मानखटामध्ये मागच्या 1 वर्षात जर आपण बघितलं असेल, पत्रकार तुषार खरातचं प्रकरण झाल्यानंतर या तालुक्यामध्ये लोकांना भीतीच्या वातावरणात ठेवलं जातंय. तुम्ही जर विरोधात काम कराल, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम कराल, भाजपच्या विरोधात काम कराल, मंत्री महोदयांच्या विरोधात काम कराल तर तुम्हाला खोट्या केसेस मध्ये अडकवलं जाईल, अशा पद्धतीची भीती या ठिकाणी वातावरण निर्माण केलं जात आहे. हा लढा आपला फक्त एका तुषार खरातचा नाही, हा तुमचा माझा सगळ्यांचा आहे. पत्रकार तुषार खरात यांच्यावरती ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले, पोलीस यंत्रणेचा गैरवापर झाला. पत्रकार तुषार खरात यांनी मागच्या वर्षी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कोल्हापूरचे माननीय आयजी साहेबांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी त्याच्यात बरेचसे गंभीर मुद्दे या ठिकाणी पुढे आणलेले आहेत. त्याची चौकशी होणं गरजेचं आहे, त्याच्यातून सत्य येणं बाहेर गरजेचं आहे. मी मसवड पोलीस स्टेशनचे एपीआय अक्षय सोनवणे यांनी ज्या पद्धतीने काम या तालुक्यामध्ये केलंय त्याच्या विरोधात मी भूमिका घेतली. आज त्यांची बदली झाली. त्यांनी इतके कारनामे करून ठेवले. मध्यंतरी खोट्या गुन्ह्याचं जे रॅकेट या तालुक्यात चालू होतं त्याचा अगदी महत्वाचा भाग आहे. मसवड भागातल्या काही तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं आणि त्यांची मसवड मधून धिंड काढण्यात आली. त्याच्यात एक अल्पवयीन मुलगा सुद्धा होता. मुळात एक तर तुम्हाला कोणत्याही कायद्यानं संविधान तुम्हाला परवानगी देत नाही, कोणत्याही आरोपीची तुम्हाला धिंड काढता येत नाही, सार्वजनिकरित्या त्याला अपमानित करता येत नाही, कारण तो संशयित आहे, तो गुन्हेगार नाहीये, गुन्हा त्याचा साबित व्हायचा आहे. एकतर तो गुन्हाच प्रचंड खोटा होता, पूर्णपणे खोटा असताना कुणाला तरी खुश करण्यासाठी आणि राजकीय हेतून प्रेरित असलेला हा गुन्हा दाखल केला गेला. हितचिंतक सुद्धा आम्हाला काळजीपोटी सांगतात की तुम्हाला कुठेतरी खोट्या गुन्ह्यात अडकवतील, तुमच्या गाडीचा कुठेतरी ऍक्सिडेंट करतील, तुम्हाला कुठेतरी मारतील. आज अरे आम्ही बोलतोय, आम्ही सत्य बोलतोय, सत्य मांडतोय, वास्तव मांडतोय, मग घाबरायचं कारण काय? आज ही भूमिका घेऊन आम्ही लढत असताना आम्हाला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येत आहेत. तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू, तुमचा कार्यक्रम लावलाय, अमुक तमुक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत, आमच्या सोबत सुद्धा घडतायत. पण आम्ही भूमिका घेतली बांधवांनो. ती भूमिका अशी आहे, मरना तो तय है. मागच्या वर्षी पत्रकार तुषार खरात यांच्यावर जी अन्यायकारक खोटे गुन्हे दाखल झाले होते त्याचं स्मरण करण्याच्या उद्देशानं दहिवडी या ठिकाणी जे आंदोलन आज झालेलं आहे ते संविधान वाचन आंदोलन झालेलं आहे. खरं तर हे संविधानाचं वाचन सर्वसामान्यांनी करण्याच्या ऐवजी ज्या प्रशासकीय अधिकारी असतील, राज्यकर्ते असतील, यांनी त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. आणि इथून पुढचं हे आंदोलन ही संविधानाची जी बाळगुटी आहे ती या लोकांना, अशा लोकांना जे संविधान पायदळीत तुडवत आहेत, संविधानाची पायमल्ली करतायत,
त्यांना पाजण्याच्या उद्देशानं हे आंदोलन खऱ्या अर्थानं होतं. इथून जे काही संघर्ष या तालुक्यातले संघर्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते जे संघर्ष हातामध्ये घेतील त्या संघर्षाला आम्ही सर्वजण मनापासून पाठिंबा देऊन त्यात आपला सहभाग सगळ्यांचा नोंदवू. या तालुक्यातील मी जनतेला आवाहन करीन की जर या तालुक्यामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्याच्या विरोधात सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि संघर्षाची ठिणगी या मान तालुक्यात कुठंतरी खऱ्या अर्थानं संविधान जे पायमल्ली तोडवत आहेत आणि आपल्या स्वातंत्र्यावरती गदा आणून आपल्यातील काही लोकांना गुलाम बनवू इच्छित आहेत त्यांच्या विरोधात इथून पुढचं संघर्ष अधिक तीव्र होईल एवढीच माझ्या मनामध्ये भावना आहे आणि ती करू आम्ही एवढी मला खात्री आहे. अगदी पोलिसापासून आयजी पर्यंत, शिपायापासून कलेक्टर पर्यंत आणि ग्रामपंचायतीच्या शिपायापासून किंवा ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्व हे या देशाचे नागरिक आहेत आणि नागरिकांना म्हणून असे काही अधिकार असतात. प्रशासनामधील सर्व लोक हे काही मंत्र्यांचे किंवा काही पदाधिकाऱ्यांचे किंवा उच्च अधिकाऱ्यांचे ते काही गुलाम नाहीत. सर्वप्रथम तुम्ही पहिल्यांदा या देशाचे नागरिक आहात. जरी पोलीस असला किंवा तहसीलदार असला तरी तुम्ही नागरिक आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्या मंत्र्यांचे किंवा कुठल्या सरकारचे तुम्ही गुलाम नाही किंवा त्यांचे नोकर नाही. तुम्ही या लोकशाही देशातील या भारतातील जनतेचे तुम्ही नोकर आहात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर तुम्ही कायद्यानुसार जर प्रशासन जर करू लागला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. फार तर तुम्हाला ते बदली करतील आणि बदली केली म्हणून काय झालं, बदलीसाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. परंतु या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिकांना जनतेला न्याय देण्याचं आणि समानतेनं वागणूक देण्याचं प्रशासनानं पोलिसांना सर्वांनी आपलं चोख कार्य केलं पाहिजे. त्यानंतर राजा छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्याला, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाला आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या आदर्श राज्यकारभाराला मी सर्वप्रथम सलाम करतो. मी सलाम करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला, लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीला आणि आद्य क्रांतीवीर राजे नरवीर उमाजी नाईकांच्या जाज्वल देशभक्तीला. मी मनापासून सलाम करतो या महाराष्ट्राच्या मातीला, संत ज्ञानेश्वरांच्या ओवीला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाला. मी मनापासून सलाम करतो आपल्या प्राणाची बाजी लावून या देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या त्या माझ्या शूरवीर जवानाला आणि स्वतः अर्धापोटी राहून तुम्हा मला पोटभर जीव घालणाऱ्या त्या माझ्या बळीराजाला. मी मनापासून सलाम करतो उपस्थित सर्व वडीलधाऱ्या मंडळींना, माझ्या तरुण भावांना आणि ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय त्या माझ्या माय भगिनींना. बांधवांनो, आपल्या भागातले एक पत्रकार तुषार खरात जे मुंबईमध्ये पत्रकारिता करतात, त्यांना विविध खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून मागच्या वर्षी अटक झाली. आज त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण आज संविधान वाचन आंदोलन करतोय. याच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. मला या निमित्तानं आपल्याला एक सांगायचंय, सवाल ये है कि जुल्म के साये में मुंह खोलेगा कौन. सवाल ये है कि जुल्म के साये में मुंह खोलेगा कौन. अगर हम भी चुप बैठे तो सच बोलेगा कौन. आजची परिस्थिती बांधवांनो अशी आहे, रामराज्य काय आलेलं नाहीये, सगळीकडे काय आलबेल आहे, कुणावरती अन्याय होत नाही, कुणावरती अत्याचार होत नाही, सगळ्यांचं चांगलं चाललेलं आहे, सगळ्यांची भरभराट आलेली आहे. अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला काही नाहीये हे आपण बघतोय. ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला अन्याय होतोय, अत्याचार होतोय, आपल्यापैकी कुणावरती तर अन्याय होत असताना आपण जर शांतपणानं डोळे मिटून बघत असेल की त्याचं चाललंय, त्याच्यावरती अन्याय होतोय, मला काय करायचं, अशी भूमिका घेऊन जर आपण जगत असेल तर ते आपल्या स्वतःसाठी सुद्धा घातक आहे आणि आपल्या सगळ्या समाजासाठी सुद्धा ते घातक आहे. आज शेजारच्या घरात जर आग लागली, त्याची धग माझ्यापर्यंत आली नाही, माझ्या कुटुंबापर्यंत आली नाही,
परंतु उद्या माझ्या घराला आग लागणारच नाही या गैरसमजात आपण राहण्याचं कारण नाही बांधवांनो. आजची परिस्थिती जर आपण बघितली, मागच्या वर्षी पत्रकार तुषार खरात यांना विविध खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक केली. 102 दिवस त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. काय गुन्हा केला होता त्यांनी? आज आपण संविधान वाचन आंदोलन करतोय. संविधानातलं कलम 19(1)(अ) आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं, आपल्याला भाषणाचं स्वातंत्र्य देतं, आपल्याला आपला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य देतं, आपल्याला लिखाण करण्याचं स्वातंत्र्य देतं. ही संविधानाची ताकद आहे. हे संविधानानं आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि तो अबाधित राहिला पाहिजे. पत्रकार हा लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे. जर त्याच्यावरती हल्ला होत असेल तर तुमच्या आमच्या सामान्य माणसाची काय व्याध आहे? आपल्यावरती अन्याय झाला, आपल्यावरती अत्याचार झाला, आपल्याला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यासाठी आवाज उठवण्याचं आणि तुमचा माझा आवाज होण्याचं काम हे पत्रकार बांधव करत असतात. मग असं असताना जर एखादा पत्रकार एखाद्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, एखाद्या पक्षाच्या विरोधात, एखाद्या मंत्री महोदयांच्या विरोधात जर भूमिका मांडत असेल तर कायद्यानं त्या भूमिकेला विरोध करण्यासाठी त्या मंत्री महोदयांना, त्या नेत्यांना सुद्धा अधिकार दिलेला आहे. तुम्ही त्या कायद्याचा आधार घेऊन, कायद्याचा वापर करून तुम्ही त्यांना विरोध करू शकता. परंतु एखादा पत्रकार तुमच्या विरोधात भूमिका मांडतो म्हणून तुम्ही त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी इथल्या पोलीस यंत्रणेला हाताशी धरून कायद्याचा दुरुपयोग करून जर त्याच्यावरती एकामागून एक खोटे गुन्हे दाखल करत असाल आणि त्याला तुरुंगात डांबत असाल तर हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी जमलोय. गर्दी कमी असेल पण दर्दी आहे याचा मला अभिमान आहे. आज या मानखटामध्ये मागच्या 1 वर्षात जर आपण बघितलं असेल, पत्रकार तुषार खरातचं प्रकरण झाल्यानंतर या तालुक्यामध्ये लोकांना भीतीच्या वातावरणात ठेवलं जात आहे. तुम्ही जर विरोधात काम कराल, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम कराल, भाजपच्या विरोधात काम कराल, मंत्री महोदयांच्या विरोधात काम कराल तर तुम्हाला खोट्या केसेस मध्ये अडकवलं जाईल अशा पद्धतीची भीती या ठिकाणी वातावरण निर्माण केलं जात आहे. हा लढा आपला फक्त एका तुषार खरातचा नाही, हा तुमचा माझा सगळ्यांचा आहे. आज तुषार खरातवरती गुन्हे दाखल झाले, त्याच्यानंतर एका वर्षात आपण बघितलं असेल खोट्या गुन्ह्यांचं रॅकेट या मानखटामध्ये चालवलं गेलं. खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून अनेक जणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याच्यात पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, त्यांना भीती दाखवली जाते. तुम्हाला कुठल्या तरी गुन्ह्यात अडकवलं जाईल ही भीती या ठिकाणी तालुक्यात निर्माण केली जाते आणि याच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्र जमलोय बांधवांनो. राज्यघटनेनं आपल्याला अधिकार दिलाय, आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलाय, आपल्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलाय, आपल्याला या देशात राहण्याचा, कुठेही फिरण्याचा अधिकार दिलाय. हे आपल्याला राज्यघटनेने दिलंय. आणि हे अधिकार जर आपल्याला हे राजकीय नेते मंडळी जर त्यांच्या ताब्यात घेऊन ते बटीक बनवून जर आपल्या विरुद्ध वापरत असतील आणि आपले अधिकार जर हिरावून घेत असतील तर याच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरून लढाई करण्याची गरज आहे. हा प्रश्न तुमचा माझा एकट्याचा नाही. हा अधिकार मला एकट्याला मिळाला नाही, हा अधिकार तुम्हाला मिळाला, या देशातल्या प्रत्येकाला मिळाला. आणि या अधिकाराचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, आपले अधिकार अबाधित राहिले पाहिजेत, याच्यासाठी हा लढा आहे. आपण आज संविधान वाचन का करतोय? कारण या देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानानं आपल्याला अधिकार दिलाय, आपल्याला मताचा अधिकार दिलाय, आपल्याला कुठलाही व्यवसाय करायचा अधिकार दिलाय. आज जी नेते मंडळी आपल्यावरती राज्य करतायत ते राज्यघटनेच्या नियमानुसार निवडून गेलेत. इथं आता काय कुठली राजेशाही नाहीये, इथं आता कुठली हुकुमशाही नाहीये, इथं लोकशाही आहे. आणि लोकशाहीत खालपासून वरपर्यंत प्रत्येक माणसाला समान अधिकार आहे. पत्रकार तुषार खरात यांच्यावरती ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले, पोलीस यंत्रणेचा गैरवापर झाला. पत्रकार तुषार खरात यांनी मागच्या वर्षी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कोल्हापूरचे माननीय आयजी साहेबांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी त्याच्यात बरेचसे गंभीर मुद्दे या ठिकाणी पुढे आणलेले आहेत. त्याची चौकशी होणं गरजेचं आहे, त्याच्यातून सत्य येणं बाहेर गरजेचं आहे. मागच्या वर्षी बांधवांनी मी आपल्याला मुद्दामून सांगतो, मसवडमध्ये आम्ही पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एक अर्धनग्न मोर्चा आयोजित केला होता. आमची पिकं करपून चालली होती, शेतात पाणी नाही, विहिरीत पाणी नाही, जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची अडचण यायला लागली होती.
अशा परिस्थितीत आमचा प्रश्न लोकशाही मार्गाने मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. राज्यघटनेने आम्हाला तो अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराचा वापर करूनच आम्ही मसवडमध्ये शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा काढायचं नियोजन केलं होतं. त्यावेळेला या राज्याचे माननीय सन्माननीय ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मला त्यांचे 2 कार्यकर्ते माझ्या घरी पाठवले आणि त्यांच्या फोनवरती जोडून देऊन मला त्यांनी धमकी दिली. मला शिवीगाळ केली की मोर्चा काढतोच कसा, तुझा तुषार खरात करीन. म्हणजे बघा, 1 वर्षापूर्वी तुषार खरात प्रकरण जे घडलं ते फक्त तुषार खरात पुरतं मर्यादित नाही. मला धमकी देताना सुद्धा काय दिली तर तुझा तुषार खरात करीन. तुझा तुषार खरात करीन म्हणजे काय करीन तर तुझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करीन, तुला उद्ध्वस्त करील, तुझं कुटुंब उद्ध्वस्त करील. अशी भूमिका ज्यावेळेला या देशातले या राज्यातले राज्यकर्ते घेतात, ज्यांना आपण निवडून दिलंय, ही अतिशय गंभीर बाब आहे. बांधवांनो, तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेताना असेल किंवा आमदारकीची शपथ घेताना असेल, कोणताही लोकप्रतिनिधी राज्यघटनेची शपथ घेतो आणि शपथ घेताना ते काय म्हणतात तर मी मंत्री म्हणून असेल किंवा मी आमदार म्हणून असेल, मी कोणताही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी कोणाबद्दलही आकस भाव ठेवणार नाही, मी कोणाबद्दलही ममत्व भाव ठेवणार नाही. मग तुम्ही अशी शपथ घेता आणि पुन्हा इथल्या लोकांना धमकवता, धमकी देता, हे कुठल्या नियमात बसतं? हे राज्यघटनेत बसतं का? हा प्रश्न विचारण्याची आज गरज आहे. बांधवांनो, आपल्याला माहितच असेल, मागील काही दिवसांपासून मी मसवड पोलीस स्टेशनचे एपीआय अक्षय सोनवणे यांनी ज्या पद्धतीने काम या तालुक्यामध्ये केलंय त्याच्या विरोधात मी भूमिका घेतली. आज त्यांची बदली झाली. त्यांनी इतके कारनामे करून ठेवले. मध्यंतरी खोट्या गुन्ह्याचं जे रॅकेट या तालुक्यात चालू होतं त्याचा अगदी महत्वाचा भाग आहे. मसवड भागातल्या काही तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं आणि त्यांची मसवड मधून धिंड काढण्यात आली. त्याच्यात एक अल्पवयीन मुलगा सुद्धा होता. मुळात एक तर तुम्हाला कोणत्याही कायद्यानं संविधान तुम्हाला परवानगी देत नाही, कोणत्याही आरोपीची तुम्हाला धिंड काढता येत नाही, सार्वजनिकरित्या त्याला अपमानित करता येत नाही, कारण तो संशयित आहे, तो गुन्हेगार नाहीये, गुन्हा त्याचा साबित व्हायचा आहे. एकतर तो गुन्हाच प्रचंड खोटा होता, पूर्णपणे खोटा असताना कुणाला तरी खुश करण्यासाठी आणि राजकीय हेतून प्रेरित असलेला हा गुन्हा दाखल केला गेला आणि त्या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलासह इतर आरोपींची धिंड काढण्यात आली. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. आम्ही त्याच्या विरोधात तक्रार केली, आम्ही त्याच्या विरोधात लढतोय. या प्रकरणाचं कनेक्शन सुद्धा या तुषार खरात प्रकरणाशीच आहे. बांधवांनो, काय प्रकार आहे हा? जर या तालुक्यात कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे का दादागिरीचं दहशतीचं राज्य आहे? मागच्या 1 वर्षात तुषार खरातवरती गुन्हे दाखल झाल्यापासून या तालुक्यात दहशतीचं वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. जे खोटे गुन्हे दाखल करून त्या मुलांची धिंड काढली, हे धाडस आलं कुठून? तुम्ही त्या अल्पवयीन मुलाचे नाव सुद्धा प्रसार माध्यमात जाहीर केलं. तुम्हाला कायद्याची भीतीच नाहीये. आणि जे कायदा राबवतात त्यांना कायद्याची भीती नाही. कायद्याचे रक्षकच आज कायद्याचे भक्षक झालेत, अशी परिस्थिती आहे. हे धाडस त्या पोलीस अधिकाऱ्यांच्यात सुद्धा तुषार खरातवरती ज्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल केले त्या प्रकारातून आलेला आहे. त्यामुळं आज तुषार खरात जात्यात आहेत, आपण सगळेजण सुपात आहेत. आपल्याला सुपात जायला वेळ लागणार नाही, हे आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. बांधवांनो, राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिलाय, बोलण्याचा अधिकार दिलाय, भाषण करण्याचा अधिकार दिलाय, आपले विचार मांडण्याचा, आपलं लिखाण करण्याचा अधिकार दिलाय. तो अधिकार या लोकशाहीत अबाधित राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी लोकशाही मार्गानं, शांततेच्या मार्गानं या ठिकाणी आज आपण संविधान वाचन आंदोलन करतोय. आता संविधान वाचन आंदोलनच काय करायचं, याच्या पाठीमागची भूमिका आहे. या तालुक्यात जे जे अधिकारी कार्यरत आहेत, ते पोलीस खात्यात असतील, इतर विभागात असतील, त्यांना या निमित्तानं सांगायचं आहे, तुमची झालेली निवड ही संविधानानुसार झालेली आहे. तुम्हाला मिळालेली वर्दी संविधानानुसार मिळालेली आहे. त्या वर्दीमधून तुम्हाला जे अधिकार मिळाले ते संविधानानुसार मिळालेले आहे आणि तुमची नेमणूक ही संविधानानं काम करण्यासाठी आहे, कुणाला तरी छळण्यासाठी नाही, कुणाच्या तरी इशाऱ्यावरनं, मंत्री महोदयांच्या इशाऱ्यावरनं कुणाला तरी त्रास देण्यासाठी आणि कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्हाला वर्दी मिळालेली नाही. संविधानानं तुम्हाला ते अधिकार दिले नाहीत. ही आठवण करून देण्यासाठी आजचं संविधान वाचन आंदोलन आहे. घाबरायचं कारण नाहीये. आज मान खटावमध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण केलं गेलंय, आज मी आणि माझे सहकारी या सगळ्या प्रकाराच्या विरोधात लढत असताना
आम्हाला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे धमकावलं जात आहे, भीती दाखवली जाते. काही लोक आमचे हितचिंतक सुद्धा आम्हाला काळजीपोटी सांगतात की तुम्हाला कुठेतरी खोट्या गुन्ह्यात अडकवतील, तुमच्या गाडीचा कुठेतरी ऍक्सिडेंट करतील, तुम्हाला कुठेतरी मारतील. आज अरे आम्ही बोलतोय, आम्ही सत्य बोलतोय, सत्य मांडतोय, वास्तव मांडतोय, मग घाबरायचं कारण काय? आज फक्त मलाच घाबरायची गरज नाही, आम्ही घाबरतच नाहीये. मानखटामधल्या कुठल्याही माणसानं घाबरायची गरज नाही, निर्भय बनायची गरज आहे. ही आजच्या काळाची गरज आहे. कारण आपण चुकीचं काय करत नाहीये, आपण चुकीचं काय बोलत नाहीये, मग आपण घाबरायचं काय कारण आहे? म्हणून आपण निर्भय बनायची गरज आहे. त्याच्यासाठी आजचं आंदोलन आहे बांधवांनो. या सगळ्या प्रकाराकडे आपण बघत असताना आता पुढच्या काळात आपल्याला हे प्रत्येक लोकांपर्यंत गेलं पाहिजे. जर कुणावरती अन्याय अत्याचार होत असेल तर तो त्याच्यापुरता एकट्यापुरता मर्यादित नाही. आपण लोकांनी संघटित होण्याची गरज आहे. तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या संघटनेचा असेल, तो कुठल्या जातीचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, ही सगळी बंधनं बाजूला करून आपल्याला एक माणूस म्हणून आपल्याला एकमेकांकडे बघावं लागेल. शेजाऱ्यावरती जर अन्याय होतोय तर आपण त्याच्यासाठी त्यांना न बोलवता, आपल्या समोर जर ते घडतंय, आपल्याला ऐकायला येते, आपल्या कानावरती येतंय, तर आपण त्याच्या मदतीला गेलं पाहिजे. आज आपण त्याच्या मदतीला गेलं तरच उद्या आपल्यावरती अन्याय होत असताना आपल्या मदतीला कोणीतरी येईल. ही भावना घेऊन या ठिकाणी आपण आज हे आंदोलन करतोय. आता मला या निमित्ताने एकच सांगायचंय की ही भूमिका घेऊन आम्ही लढत असताना आम्हाला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येत आहेत. मला खोट्या गुन्ह्यात अडकवू, तुमचा कार्यक्रम लावलाय, अमुक तमुक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत, आमच्या सोबत सुद्धा घडतायत. पण आम्ही भूमिका घेतली बांधवांनो. ही भूमिका अशी आहे, मरना तो तय है, मरना तो तय है सभी का, तुमको भी मरना है, मुझे भी मरना है. लड़ने वाले भी मरेंगे और चुप रहने वाले भी मरेंगे. लड़ने वाले भी मरेंगे और चुप रहने वाले भी मरेंगे. लेकिन हमने तय किया है, लेकिन हमने तय किया है कि हम लड़कर मरेंगे. हमने तय किया है कि हम लड़कर मरेंगे. ही भूमिका घेऊन या ठिकाणी आपण आज या ठिकाणी संविधान वाचन आंदोलन करतोय बांधवांनो. मी आपल्या समोर ही भूमिका मांडली आहे. या भूमिकाचा मी समारोप एका चारोळीने करणार आहे. नहीं रुकेंगे, नहीं झुकेंगे, नहीं रुकेंगे, नहीं झुकेंगे, लगे हुकूमत सारी. नहीं रुकेंगे, नहीं झुकेंगे, लगे हुकूमत सारी. संघर्ष रहेगा जारी, अब अगली है तैयारी. संघर्ष रहेगा जारी, अब अगली है तैयारी. थँक्यू भांडवल, धन्यवाद.